नमस्कार, आपण पाहता प्राईम न्यूज मराठी। मागील 5 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका दगडधानोरा, जगपूर, गौल, देवगण, शेंबाळपिंपरी, इसापूर या गावातील शेतकऱ्यांना सहन करावा लागला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनीताई नाईक यांनी नुकसानग्रस्त गावांचा दौरा केला। त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच तसेच गावातील मान्यवर नागरिक आणि राजस्व विभागाची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती। निरीक्षणाच्या वेळी मोहिनीताई नाईक यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे निर्देश दिले। उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला। कोणत्याही शेतकऱ्याला मदत कमी पडणार नाही असे आश्वासन दिले। तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असेही स्पष्ट केले। या प्रसंगी मोहिनीताई नाईक यांच्या टीमकडून गावकऱ्यांना आपत्कालाच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले। तसेच शेतकरी आणि नागरिक यांना संपूर्ण सहकार्य केले जाईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला। काल धड अंतकरणाने जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांनी अभिवादन केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे टाकले म्हणतात तर आजपर्यंत कोणाला भेटलेले नाही। लोकांना पीएम किसानचे वगैरे बरेच काही समस्या आहेत आणि आता तर या इसापूर धरणामुळे असं जे आपल्या मतदारसंघातली जे काही गावं आहेत त्या गावात असं नुकसान झालं। कसं बघता याच्याकडे तुम्ही काय आश्वासित करता शेतकऱ्यांना? आजच्या जे काल आपला वसंतराव नाईक साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम पण भरपूर आपले परिसराचे आपले लोक पण तिथे आले होते आणि ज्याप्रमाणे वसंतराव नाईक साहेबांनी नेहमी शेतकऱ्यांची काळजी घेतलेली तसंच त्यांच्या वारसे चालवणारे इंद्रनील नाईक साहेब ते पण तशीच शेतकऱ्यांची काळजी घेतात। आणि आज जे आपल्या इशापूर धरणच्या पाणीचं जे आपले डोअर्स ओपन झाले आणि पाणी गावामध्ये जवळपास खूप 2-3 घरापर्यंत पोहोचलं आहे, त्यासाठी आपले मंत्री महोदय इंद्रनील नाईक साहेबांनी तत्काळ मला आज इथे पाठवलेला आहे। तिचा कार्यक्रमच्या कालचा नियोजित सगळं संपलं, मला मंत्री साहेबांचा फोन आला आणि जेव्हा आम्ही इथे आलो तर मला कळालं की मंत्री साहेबांनी आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा। नवा विचार, नवा दृष्टिकोन, अर्थातच प्राईम न्यूज मराठी।